दोघं मित्र होते. अच्छा अच्छा. त्यामुळे मला म्हणजे मित्र होते ना, तर त्यांनी बाबासाहेबांनी रुंजाजी पैलवानला सांगितलं, 8 दिवस पहिलेच सांगितलेलं आहे की मला असं एक मुलगा पाहिजे. तर त्यांनी 5-6 जणाला, त्यांच्या मित्रांना 5-6 जणाला सांगितलं ते. तर 8 मुलं आले होते. 8 मुलापैकी ते मला त्यांनी, मी पिवळ्या बनियनमध्ये, तू म्हणे इकडे तू माझ्या पाठीमागं उभा राहा म्हणे. बाकी रुंजाजी पैलवानला सांगितलं हे बाकी जणाला काय सांगायचं तुम्ही सांगा. तर मला त्यांनी नाव विचारलं, गाव विचारलं, ते सगळं सांगितलं त्यांना. हां. तर मी त्यांना सांगितलं की मी नाव म्हणजे शिवराम जाधव आहे, वडिलाचं नाव सांगितलं आनंदराव आहे. तर त्यांना सगळं सांगितलं मी. तर मग ठीक आहे म्हणे उद्यापासून ये. मी म्हणलं उद्यापासून नाही सर, मी आजपासूनच काम करतो. हां. तर त्यांना आवडलं त्यांना. ठीक आहे बरं. काय काम करते? मला जे काम तुम्ही सांगता ते करा, नाही तर बाकी मी करतो. साफसफाई वगैरे हे. हां असं सांगितलं. त्यांना आवडलं त्यांना. हां. बाकी मग तिथून सुरुवात झाली माझी कामाची सोबत. हां. मग त्यांना थंड पाणी, गरम पाणी काय पाहिजे, हातपाय, त्यांचे हातपाय चोळणे, त्यांचे डोकं मालिश करणे, सगळं म्हणजे मला सांगायचे ते. आणि ते पुस्तक हातात राहायचे. मालिश करता करता एकदम झोप लागायची. तर पुस्तक मी हळूच काढायचं मी. नंतर मी हे करायचं. माझे पुस्तक म्हणजे माईसाहेब सांगायचे की शिवरामनं पुस्तक बाजूला ठेवला. हां. फार खुश व्हायचे ते. आता तुमचं शिक्षण कसं झालं? माझं शिक्षण कुठं नाही झालं. मी तुम्हाला सांगितलं ना मला. शाळेतच नाही गेले. मी 4थी उर्दू आणि 4थी तेलंगी शिकलेलं. तेव्हा कुठं होतं? उर्दू आणि तेलंगी शिकले तुम्ही? तेव्हा काहीच नव्हतं ना. अच्छा, तेलंगी कुठे शिकले मग तुम्ही? तिथे काजीपेठ. काजीपेठ कुठे आले? काजीपेठ, बलाशा, बेल्लमपल्ली, बेजवाडा तिकडं, म्हणजे हैदराबादच्या तिकडे. अच्छा, हैदराबादच्या तिकडनं तुम्ही इकडे आले राहिला मग? हा. मग आता ते नोकरीवर होते ना माझी माझे मावशीचे हे ते, त्यांच्याकडे सोडले ना ते मला, माझ्या वडिलांना. अच्छा, त्यांच्याकडे सोडलं. हा. म्हणजे कुठे मावसा काय नोकरीला होते? ते कारखान्यात काम करायचे. ते कारखाना कसला होता? रेल्वेचंच. अच्छा, रेल्वेच्या कारखान्यात काम करायचे कर्नाटकमध्ये. हा. मग तिथे तुम्हाला तेलुगू शाळेत टाकलं? हा. तिथं म्हणजे त्यावेळेला आपलं मराठी उर्दू काहीच नव्हतं ना. बरोबर. तर तेलुगू शाळेमध्ये तुमचे काही मित्र वगैरे होते का सोबत तुमच्या? आता काय, आता आठवत नाही. शिक्षक वगैरे कोणी? नाही, काहीच नाही आठवत. नाही आठवत का? मग तिकडनं आल्यानंतर तुम्ही इकडे उर्दू शाळेत आली का मग? नाही, शाळेत कुठं येऊन सनी इथं औरंगाबादला आलं तर मग मोळे आणायचं, विकायचं, पोट खायचं. अच्छा, मोळे आणून विकायचं? नाही टाकला काहीच नाही. अच्छा. मग औरंगाबादला केव्हा आले तुम्ही समजा? मी 50ला आलो समजा. औरंगाबादला 50ला आले. मग इथं आल्यानंतर कुठं राहायची व्यवस्था कुठे केली तुम्ही? राहायची इथं किरायाने राहायचं. 5 रुपये, 3 रुपये असं महिन्याने. अच्छा. कोणाचं होतं ते वाडा समजा राहायचं तिथं? मुसलमानाचा होता का समजा? नाही, आपलंच होता. आणि त्याच्यानंतर या घरात आहे ते घर आहे का ते घर? मग त्याच्यानंतर काय नाव होतं घर मालकाचं? नाही, मालक नाही, माझे काकाचंच घर होतं. काकाचं घर होतं का? तुमचे काका होते इथं? ते पण मोळ्या वगैरे विकायचे का? नाही, ते काम म्हणजे शेतीबाडी सगळं होते. शेतीबाडी होती त्यांच्याकडे? कुठे शेती होती? औरंगाबादलाच? नाही, गाजगावला. ते तळात गेलं तर मग आम्हाला हिस्सा मिळाला ना. अच्छा, कासगावला गेली. कासगाव आपलं इथं म्हणजे गंगापूर? कासगाव, हा. गंगापूर तालुका, गंगापूर आहे ना. अच्छा. तिथं शेती होती, ती सगळी तळ्यात गेली? हा, तळ्यात गेली. मग तिथून 50 नंतर तुम्ही औरंगाबादला आले? हा. आणि 52-55ला नोकरीला लागले तुम्ही? हा, 53ला लागले. 53ला नोकरी लागली. तेव्हा तुमचं काय वय होतं? 14 वर्ष. 14 वर्ष वयामध्ये नोकरी लागली? अच्छा. मग नंतर नोकरी तुम्ही कुठं? मला 18 रुपये पगार दिला होता. 18 रुपये पगार महिन्याला? आणि मग तुमचं रिटायरमेंट केव्हा झालं समजा?
1994ला. 94ला 94ला. मग त्या दरम्यान तुम्ही लग्न वगैरे तुमचं लग्न इथंच झालं. औरंगाबादला. कधी झालं ते? 57 मला वाटतं. नाही 57 नाही 57-58ला. 57-58ला झालं. ते लग्न तुमचं बौद्ध पद्धतीने झालं का आपल्या जुन्या पद्धतीनं? जुन्या पद्धती. म्हणजे कसं झालं ते जुन्या पद्धतीनं? थोडंसं आठवड्याचं सांगता येईल का वर्णन? म्हणजे काय, कोण होता, भाट होता, कोण होता, काय मंत्र म्हणले वगैरे? नाही, आता तेवढं हे नाही. ते म्हणजे जुन्या पद्धतीनं. जुन्या पद्धतीने झालं. म्हणजे 57ला झालं तरी जुन्या पद्धतीने लग्न झालं. म्हणजे काही 56चं बौद्ध धर्माचं धर्मांतराचं काही असं काही नाही. इथं वेगवेगळे आंदोलन चालायचे औरंगाबादमध्ये. समजा तुम्ही 94ला रिटायर झाले. हो 94ला नामांतर झाल्याने तुम्ही रिटायर झाले. तर माझा विषय 1920 ते 94 असाच आहे. म्हणजे तुमचं रिटायरमेंट, माझा PhDचा प्रबंध बंद असं आहे. तर मग मिलिंद कॉलेज विषय सांगा तुम्ही. आता तिथं कोण कोण शिक्षक, काय काय कसे बाबासाहेबांचं? आता शिक्षक वगैरे आता हे प्रिन्सिपल हे काय ना S.T. पाटीलांची मुलगी स्टुडंट होती. त्यांना सगळं काही माहिती आहे माझं. अच्छा. नाही त्याच्यात लिहिलेलं पण आहे, पण तुमचं आम्हाला घ्यायचं होतं थोडंसं म्हणून. नाही आता ते तेवढं आता ते कुठं आठवण मला जास्त आता हे नाही. बरं ठीक आहे. जेवढं सांगितलं तेवढं खूप आहे. जेवढं तुम्हाला काय विचारायचंय तर जेवढे प्रिन्सिपल आहेत तेवढ्यांना विचार. बेटा गिलास पण. तुम्ही घरात हिंदी बोलता का? हो हिंदी बोलतात, मराठी दोन्ही पण बोलता का? ही मुली माझी मुलीची मुलगी आहे. परवाच मी आलो पुण्याला गेलो. अच्छा. मुलीची मुलगी डॉक्टर आहे. अच्छा, मुलीची मुलगी डॉक्टर आहे. तुमची मुलं काय करतात सध्या? एक मुलगा वारला, 2 मुलं आहेत. हे वारला एक लहान आणि 2 एक माझ्या जागर आहे. एक जम्बो जेरॉक्स मध्ये ऑपरेटर आहे. आणि मुलीची मुलगी डॉक्टर वगैरे झाली समजा ही मुलगी? नाही ही एवढी मुलगी आहे. त्यांचं माझे जावई वाढले. जावई वाढले. माझी मिसेस पण 1902 मध्ये वाढली. म्हणजे 2002 मध्ये? 2002 मध्ये वाढले. त्या कुठल्या होत्या? त्यांचं काय आडनाव? हेच घर होतं त्यांचं. त्यांचं आडनाव काय होतं? कांबळे होते का? कांबळे. दंडकिशन कांबळे मेंबर होते. ते 20 वर्ष मेंबर पण केले. म्हणून त्यांनी ते बाबासाहेब त्यांना भेटायला आले. खास त्यांचा विचार घ्यायचा. की आपल्याला ही जागा विद्यार्थ्याला बरं आहे आणि तिकडे ती कॉमर्स कॉलेज जे बांधलंय ते मिल टाकू म्हणे आपण. बाबासाहेब त्यांना सांगायचे तर आपण इथं मिल टाकू आणि त्यांचे वर्करचे मुलं आपल्या कॉलेजला म्हणजे सोयीनं पडन म्हणे. असं त्यांचा विचार. असं इथं बसायचे जेवायचे. दंडकिशोर कांबळे विषयी सांगा मग थोडंसं, काही माहिती असेल तुम्हाला तर. काय तेच मेंबर होते ना 20 वर्ष मेंबर. ऑपोजिट म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोणी उभं नाही राहायचे. कशाचे मेंबर होते? कॅन्टोन्मेंट बोर्ड मेंबर. कॉन्टिनेंट बोर्ड मेंबर होते का 20 वर्ष? शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं? शेड्यूल कास्ट फेडरेशनचं तर बाबासाहेबचं हे होतं ना. इथं ते निवडणुकीच्या टायमाला ते सगळं सामान आणलं होतं. इथंच आणलं होतं. अच्छा. बाबासाहेब सगळं सामान इथं आणलं होतं. चांगली भाषण वगैरे करायचे ते कांबळे साहेब? भाषण नाही करायचे, पण हिंदी असं बोलायचे. भाषण नाही करायचे. हिंदी बोलायचे? हिंदीत बोलायचे का ते? ते मुळी इथलेच होते का? ते पण मिलिटरीतच होते. मिलिटरीत होते का? कुठल्या पदावर होते ते मिलिटरीमध्ये? काय नाव बेटा तुझं? आकांक्षा. अरे वा. अच्छा.